जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राहटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मी आलेलो आहे राजाराय मठामध्ये, जो अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिर म्हटलं किंवा समाधी मठ म्हटला किंवा गुरु मंदिर म्हटलं, त्यानंतर जो फेमस मठ जो राजाराय मठ तो आहे. बरेच जणांना राजाराय मठ हे नाव माहिती आहे, पण कुठे आहे ते माहिती नाही. आपल्या स्नेही जिप्रे साहेबांमुळे आज आपल्याला यांची देखील भेट होते. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचे पहिले सर्वात आभार. स्वामी माऊलींचे आभार की आज स्वामी माऊलींनी जी योजना घडवून आणली त्यामुळे आज आपलं देखील दर्शन घडते, आपली देखील भेट होते. मी आपल्याला विनंती करतो, आपण पहिलं आपलं नाव सांगा आणि त्यानंतर आपलं पद सांगा आणि राजाराय मठाबद्दल जी माहिती आहे, राजाराय मठाचा जो इतिहास आहे तो तुम्ही सर्वजण सांगाल तर खूप बरं होईल. म्हणजे जेणेकरून लोकांना कळेल की राजाराय मठ एवढा का फेमस आहे, हा कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आणि इतिहास काय राजाराय मठाचा तो देखील सांगा. श्री स्वामी समर्थ. मी ॲडव्होकेट शरद जाधव फुटाणे, राजाराय मठाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. हा मठ स्वामींच्या इच्छेने स्थापन झालेला पहिला मठ आहे. स्वामींच्या हयाती स्थापन झालेला, स्वामींच्या निर्वाणापूर्वी 1 वर्ष आधी स्थापन झालेला हा मठ आहे. हे स्वामींचं विश्रांती स्थान आहे. या मठातर्फे स्वामींची रोज पूजा अर्चा, अभिषेक आणि लोकांना मदत होईल अशी कार्य, समाजकार्य या मठामार्फत केली जातात. स्वामी समर्थ. मी श्री विकास दामोदर दोडके, उपाध्यक्ष श्री राजाराय मठ अक्कलकोट. श्री राजाराय मठाचा मी थोडक्यात इतिहास सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर श्री स्वामी समर्थांचा प्रगट काळ चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन 1149 साल ते चैत्र वद्य त्रयोदशी 1878 या 729 वर्षामध्ये त्यांच्या अनेक लीला, अनेक प्रसंगबद्ध झालेले आहेत. आणि त्यांचं अक्कलकोटमध्ये वास्तव्य म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी 1856 त्या चैत्रवद्य त्रयोदशी 1878 ह्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बऱ्याच लीला अक्कलकोटमध्ये केलेल्या आहेत. त्यातलीच एक प्रमुख लीला म्हणजे शंकरराव राजेरायांच्या बाबतीत घडलेली. राजेराय रायन ही एक मानाची पदवी आहे. म्हणजे हैदराबाद संस्थानने दिलेली हे त्यांना मानाची एक पदवी आहे. शंकरराव राजेराय हैदराबाद संस्थानचे जहागीरदार होते. त्यांना त्या काळात 6 लाख सुवर्णमुद्राची जहागीर होती. त्यांना अनेक कुष्ठव्याधी रोग जडले होते. त्यांना श्वेतकुष्ठ झाला होता, ब्रह्मसंवत झाला होता, क्षयरोग देखील झाला होता. त्या व्याधी कुठल्याही औषधानं कमी होत नव्हत्या. वैद्य हाकीम थकले, तीर्थयात्रा संपले. शेवटचा उपाय म्हणून ते काशी विश्वनाथाच्या दर्शनाला काशीला आले. काशी विश्वनाथाची सेवा करत असताना त्यांनी तिथं बरंच मोठं कार्य केल्याचा उल्लेख कृतीमध्ये आहे. तिथं त्यांनी धर्मसंकीर्तनं चालू केली, पारायणे चालू केली, अन्नसंतर्पण चालू केले, ब्राह्मण भोजन द्यायला देखील सुरुवात केली. एक दिवस त्यांच्या मनात आलं की आपण गर्भघरात जावं दर्शनासाठी. म्हणून ते गर्भघरात गेले असताना असंख्य लोकांची उपस्थिती होती. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा दर्शनाचा योग आला, नंबर आला, त्यावेळेस ज्यावेळेस ते काशी विश्वनाथाच्या शिवलिंगावर डोकं टेकवत होते, डोकं टेकवल्या त्यांच्या असं लक्षात आलं की काशी विश्वनाथाचं शिवलिंगच गुप्त झालेलं तिथं दिसू लागलं. त्या ठिकाणी महाराजच तिथे उभे राहिलेले दिसू लागले. तिथल्या पंड्यांनी सांगितलं, पुजाऱ्यांनी सांगितले, बाबा तुम्हाला इथं राहायची अनुमती नाही आहे, तुम्ही तुमच्या महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला जा, असं त्यांना सांगण्यात आलं. तरी देखील ते फिरतच राहिले. शरीर कृश होत चाललं होतं, मरणासन्न स्थिती प्राप्त होत चालली होती, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालली होती, औषधाची मात्रा काही चालेनाशी झाली होती. आता काय करावं ह्या विवंचनेत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला, आपण गाणगापूरला जावावं आणि तिथंच देह विसर्जन करावं असं त्यांच्या मनात आलं. म्हणून ते गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यानंतर त्यांनी माधुकरी मागायला सुरुवात केली, गुरुचरित्राची पारायणं सुरू केली, ब्राह्मण भोजन द्यायला सुरुवात केली, धर्मसंकीर्तनं चालू केली, अन्नसंतर्पण देखील चालू केल्याचा उल्लेख आहे. असं करत असताना 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. 3 महिन्यानंतर महाराजांनी एक स्वप्नात येऊन सांगितलं की मी अक्कलकोटला आहे, तूही अक्कलकोटला, असं सांगण्यात आलं. तरी देखील ते अक्कलकोटला आलेच नाही, तिथंच राहिले. परत शरीर कृश होत चाललं होतं, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालली होती, औषधाची मात्रा काही चालेनाशी झाली होती. असं करत असताना परत थोड्या दिवसांनी महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितले, बाबा तू अक्कलकोटला येणार आहेस का, तुझा बार उडू, असं शेवटचं सांगितलं त्यांना. मग शेवटी ते कसेबसे अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर महाराज त्यावेळेस वटवृक्षाखाली बसले होते. शंकरराव राजेरायांना बघितल्या महाराजांनी एक लीला केली, चमत्कार केला. ते उठले आणि झटकन शेखनूर दर्ग्याकडे चालू लागले. त्यांच्या पाठीमागे बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, भुजंगा इतर सेवेकरी देखील चालवले. आणि त्याच्यानंतर
शंकरराव राजरायांचा देखील परिवार, त्यांचा लवाजमा देखील त्यांच्या पाठीमागे चालू लागला. शेखनूर दर्ग्यावर आल्यानंतर महाराजांनी एक लीला केली. तिथे एक नवीन कबर खणली होती. शंकरराव राजरायांना बघून महाराजांनी त्या नवीन कबरीमध्ये आपल्या अंगावरचं उपरणं, छाती, शाल वगैरे टाकलं आणि शंकरराव राजरायांना बघून महाराज त्या नवीन कबरीमध्ये झोपले आणि शंकरराव राजरायांना सांगितलं, तुझा मृत्यू समीप होता तो आम्ही टाळलेला आहे, तुझं गंडांतर आम्ही टाळलेलं आहे म्हणून सांगितलं. महाराज बोलतील ते औषध होतं, निमित्त मात्र शब्द होते. ते श्रीमंत माणूस आहे, याच्याकडनं पैसे घ्या, ह्या येतो ना, तुमची व्याधी बरी झाल्यानंतर 2000 सुवर्णमुद्रा द्या असं सुंदराबाईने सांगितलं. 2000च का आम्ही 10,000 सुवर्णमुद्रा देतो म्हणून सांगितलं आणि संकल्प सोडला. महाराज बोलले, 9 बिरे लिंबाच्या रसात वाटून 10 दिवसात तुझ्या प्रकृतीला आराम पडेल. आणि 10 दिवसात त्यांच्या प्रकृतीला आराम पडेल. 10 दिवसात त्यांच्या प्रकृतीला आराम पडला आणि 10,000 सुवर्णमुद्रा घेऊन आले. 10,000 सुवर्णमुद्राचं काय करायचं? गावच्या बाहेर रामाच्या मंदिरचा एक उल्लेख केला, मारुतीचा एक उल्लेख केला, तिथं चुनेगच्ची मठ बांधून सांगितलं. चुनेगच्ची मठ म्हणजे काय? त्या काळात चुन्याचंच काम चालायचं, सिमेंट वगैरे असा काय प्रकार नव्हता. म्हणून महाराजांनी चुनेगच्ची मठाचा उल्लेख तिथे केलेला आहे. लोकांनी त्या काळात विरोध केला, गावच्या बाहेर आहे, मठ तिथेच बांधे, माझं विश्रांती स्थान राहणार आहे म्हणून सांगितलं. महाराजांनी आपल्या पायाचे ठसे तयार केले, छापा तयार केला, साचा तयार केला, माप तयार केलं. त्या मापावरून ह्या आतल्या पादुका तयार करून केल्या. ह्या पादुकावर महाराजांचे सगळे शुभचिन्ह आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे, कमंडूल आहे, गोटी आहे, झोळी आहे, बेलाचं पान आहे, बेलाचं पात्र आहे. पाठीमागच्या बाजूला सूर्य आहे, समोरच्या बाजूला चंद्र आहे, समोरच्या बाजूला श्री स्वामी समर्थ लिहिलेले अद्याक्षर आहेत, पाठीमागच्या बाजूला शके माग वद्य प्रतिपदा 1877 असं कोरलेलं आहे. ह्या पादुका ज्यावेळेस महाराज बसवत होते, फाउंडेशन करत होते, ठेवत होते, त्यावेळेस ठेवल्या एक दिव्य प्रकाश निर्माण झाला होता. तो सूर्यापेक्षाही तेजस्वी होता. त्या प्रकाशाकडे बघून महाराज म्हणले, ह्या माझ्या चैतन्य पादुका आहेत म्हणून सांगितले. ह्या पादुकावर जर कोणी डोकं टेकवलं तर त्यांची मी मनोकामना पूर्ण करेन. ह्या पादुकाचं जर कोणी तीर्थप्राशन करत असतील तर त्यांचं मी व्याधी दूर करेन. ह्या पादुकावर जर कोणी दुसऱ्यांदा जल अर्पण करत असतील तर ते मी त्यांचं संकट निवारण करेन. ह्या पादुकावर जर तिसऱ्यांदा जर कोणी जल अर्पण करत असतील तर ते मी काशी विश्वनाथाला जल अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त करून देईल. या पादुकावर जर बेलपान फूल जर कोण वाहत असेल तर ते मी काशी विश्वनाथाला वाहिल्याचं त्यांना पुण्य प्राप्त करून देईन. असं महाराजांनी एक 4-5 गोष्टी सांगितल्या. महाराज बोलून गेले होते, माझं विश्रांती स्थान राहणार आहे म्हणून सांगितलं होतं. पण महाराजांची महासमाधी चैत्रवद्य त्रयोदशी 1878ला झाली आणि पादुकाची स्थापना माघ वद्य प्रतिपदा 1877ला झाली. बरोबर 14व्या महिन्यात महाराजांच्या महासमाधी झाली होती. पण महाराज बोलून गेले होते, माझं विश्रांती स्थान राहणार आहे म्हणून सांगितलं होतं. पण त्याचा प्रत्यय 75 वर्षानंतर आला. 1953ला माघ वद्य प्रतिपदा म्हणजे 1953 म्हणजे 1878 ते 1953पर्यंत मठ पूर्णतः दुर्लक्ष झाला होता. काळाच्या ओघात सगळं पडून गेलं होतं. यमुना महाराजांच्या महासमाधीला 75 वर्षे लोटले होते. एक बालसाधू गाणगापूर मार्गे विश्वभ्रमण करत करत अक्कलकोटला आल्याचा उल्लेख आहे. त्यांची वेशभूषा ही साईबाबासारखीच होती. साईबाबांच्या लीला चमत्कार कसे झाले तशाच प्रकारच्या लीला चमत्कार इथं त्यांचे झाले. गावातील लोकांनी भक्तांनी त्यांना इथं मठात आणलं. मठात आणल्यानंतर मठाची अवस्था बघितल्यानंतर फारच दयनीय झाली होती. 75 वर्षाचा काळ लोटला होता. काळाच्या ओघात सगळं पडून गेले होते. महाराजांचे फक्त पादुका तेवढ्या शाबूत होत्या, ती समोरची भिंत तेवढी शाबूत होती आणि तो महादरवाजा त्यांच्या उंचीप्रमाणे बनवला तेवढाच शाबूत होतं, बाकी सगळं पडून गेलं होतं. त्या बालसाधूने काय केलं, इथल्या गावातील मुलांना एकत्र केलं, त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. महाराजांचं जे राहिलेलं कार्य कुठलं आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. महाराज ज्यावेळेस देहविसर्जन केले होते त्यावेळेस त्यांनी नामस्मरणाचा महिमा सांगितला होता. 1-2 गोष्टी सांगितल्यात महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये. त्यांनी काय केलं, पहिली कार्य काय केलं तर जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, प्रचलित कर्मकांड, 16 ओळं, जातपात, उच्च नीच हा भेदभाव महाराजांकडनं होता. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. तसं दुसरी घटना म्हणजे महाराज ज्यावेळेस समाधीस्थ होत होते, डोळे बंद केले होते, असंख्य भक्तांनी त्यावेळेस आक्रोश मांडला होता, रडारडी चालू झाली होती. महाराज आता आमचं पुढचं कसं व्हायचं. त्यावेळेस 1 मिनिटासाठी महाराजांनी डोळे उघडलेत. त्यांच्या तोंडातून एक शेवटचे वाक्य आलं आहे बाहेर. ते म्हणजे कोणतं वाक्य तर अनन्य चिंतोयंतमा एजना परिपासते तेषा नित्याभिप्ताना योगक्षेम वाम्यम असं महाराजांनी शेवटचं वाक्य सांगितलं. त्या वाक्याचा अर्थ असा आहे की माझं जर तुम्ही अनन्य भावाने भक्ती करत असाल, मला जर अनन्य भावानं तुम्ही शरणाला असाल, माझे जर नामस्मरण चिंतन जर करत असाल तर तुमचा मी योगक्षेम वाहीन असं महाराजांनी त्यावेळेस शेवटचे वाक्य बोललेले आहेत. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये भक्तांकडनं नामस्मरणाचा महिमा कथन केला आणि त्यांच्याकडनं नामस्मरण रूपी सेवा करून घेतली. नामसाधना केलं तर काय काय गोष्टी घडतात ते सांगितलं. नामसाधना केला तर तुमचे 6 कोटी 12 कोटी जर जप केला
तर तुमचे कुंडलीतले 12 घरं देखील तुमचे शुद्ध होतात. तुमच्या 42 पिढ्यांचा कुळाचा उद्धार होतो. तुमच्या 42 पिढ्यांना मुक्ती मिळायचं कार्य नामस्मरणानं होतं असं त्याने त्यांच्या त्या हयातीत 50 वर्षाच्या हयातीमध्ये सांगितलं आहे. म्हणून नामस्मरण करत राहा. नामाचा महिमा हा वेगळा आहे. नाम जर घेतला तर तुम्हाला पैलतीर चांगला सुलभ होईल, असं परमेश्वर प्राप्तीचा एक सुलभ मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. मग ते ज्येष्ठ शुद्ध द्वितीया 2003 रोजी समाधीस्थ झाले. समाधी व्हायच्या अगोदर हे ट्रस्ट वगैरे तयार केलं. ट्रस्ट तयार केल्यानंतर चंपाषष्ठी 1996ला त्यांनी ह्या मूर्तीची स्थापना केली. त्याच्यानंतर 1997ला आमच्या हे ट्रस्ट तयार केलं. ट्रस्टच्या मार्फत तुम्हाला AC नॉन AC दोन्ही प्रकारचे रूम आहेत. तुम्हाला राहायची व्यवस्था माफक दरात आहे. तुम्हाला इथं आम्ही सकाळी 6 वाजता चहा देतो. तुम्हाला 8:30 वाजता आमची आरती झाली की नाही चहाने अल्पपर प्रसाद म्हणून दिला जातो. दुपारी 12 वाजता भोजन महाप्रसाद असते आणि संध्याकाळी 7 वाजता भोजन महाप्रसाद असं सेवा असते. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे 15 ते 20 विद्यार्थी आहेत. आमच्याकडे इथं राहायला 15 आहेत आणि बाहेरचे 10 विद्यार्थी, असं आम्ही 25 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे. त्या दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपण काय केलं, कॉलेज फी, परीक्षा फी, युनिफॉर्म, त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे लॅपटॉप आणि खेळाचं साहित्य म्हणजे त्यांना टेबल टेनिस वगैरे आता आम्ही सध्या घेऊन दिलेलं आहे. त्यांच्याकडनं इथली सगळी सेवा त्यांच्याकडनं करून घेतली जाते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे मी कार्य करतो. त्याच्या व्यतिरिक्त सकाळची जी सेवा आहे, महाराजांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पादुकावर डोकं टेकवणं, पादुकाचं तीर्थप्राशन करणं, पादुकावर जल अर्पण करणं आणि पादुकावर बेलपान फुल वाहणं. ह्या 4 गोष्टी आहेत. ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सकाळी 5:45 चालू करतो. त्याच्यात आपण महाराजांना मंगलस्नान घातलं जातं. मंगलस्नानामध्ये आपण काय करतो, महाराजांना अत्तर लावतो, उठणं लावतो, गरम पाण्यानं स्नानोदक घालतो, दूध घालतो. त्याच्यानंतर प्रत्येकाकडनं 1-1 लोटा जल घालायला लावतो आणि नंतर मूर्ती पुसून घेतलं जाते. कस्तुरीचं लेपन केलं जातं आणि नंतरनं अत्तर लावलं जातं. नंतर पोशाख चढवला जातो. त्याच्यानंतर पादुकाची ही सेवा केली जाते. 4 गोष्टी केल्या जातात. ते सगळ्या भक्तांकडनं करून घेतो आपण. तिथं भेदभाव, उच्चनीच, सोळं असलं काय प्रकार मानत नाही, काय नाही. नामस्मरण करत करत ह्या सगळ्या सेवा करतो. मग 8:30 वाजेपर्यंत आमची सेवा चालते आहे. भक्तांकडनंच करून घेतो. हे असा एक वेगळा आगळा मठ आहे जिथं तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या हाताने सगळं सेवा करता येते. त्यामुळं भक्तांचा एकदा लोंढा जरा जास्त आहे. त्या बाकीच्या मठामध्ये, मंदिरामध्ये कसं आहे, तुम्हाला बाहेरूनच नमस्कार आहे, आत तुम्हाला प्रवेशच नाही आहे. इथं कसं आहे, तुम्हाला डायरेक्ट आत महाराजांच्या पादुकावर, चरणावर तुम्हाला डोकं टेकवता येतं, अत्तर लावता येतं, चरण धुता येतात, तीर्थ म्हणजे तुम्हाला प्राशन करता येतं. आम्ही तीर्थामध्ये सकाळी रोज तीर्थ तुमच्या हातून जर केलं, ही अशी नवीन बाटली तुम्हाला देतो तीर्थाची. तुम्ही घरी गेल्यानंतर अनेक भक्तांचा अनुभव आहे की बाबा इथल्या तीर्थानं आमची व्याधी दूर झाल्याचा उल्लेख आहे. म्हणून आम्ही काय करतो, भक्त मागेल तसं हे नवीन तीर्थाची बाटली आम्ही त्या अभिषेक मूल्यामध्येच त्यांना देतो आम्ही. आणि एक श्रीफळ आणि खडीसाखरेची पुडी आम्ही त्याच्यात सोबत देतो. श्री स्वामी समर्थ. सर, तुम्ही खूपच छान म्हणजे अशी माहिती सांगितल्यात. काय होतं, आपण बरेच वेळा खूप तीर्थक्षेत्री जातो, काही जणांना तिथली माहिती असते नसते. आपण फक्त जातो, ती गोष्ट फेमस आहे, ती जागा फेमस आहे म्हणून आपण तिकडे जातो, तिथे तीर्थक्षेत्री पाया पडतो. आता राजाराय मठ फेमस आहे म्हणून आम्ही इकडे येतो, पाया पडतो. तसं आम्हाला माहिती नव्हतं. म्हणून म्हटलं की आज म्हणजे स्वामी कृपेने म्हणा, जिप्रे साहेबांमुळे आज सगळेजण भेटले आहेत, आज तुमची भेट झाली आहे, त्यानिमित्ताने ही माहिती सगळी मिळते. अजून बाकी काही गोष्टींचे तुमच्याकडनं देखील माहिती घेऊया. तर मला तुमचं नाव, तुमचं पद आणि यांनी आता इतिहास आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपल्या राजाराय मठामध्ये विविध प्रकारचे जे उत्सव कोणकोणत्या प्रकारे साजरे होतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर काही सेवा असतील ज्या मठातर्फे केल्या जातात, त्याबद्दल देखील थोडी माहिती सांगा. नमस्कार, मी किसन झिपरे, आपल्या राजाराय मठामध्ये सचिव म्हणून काम पाहतो. अर्थात आम्हा सर्वांना या ठिकाणी सद्गुरू बेलानाथ महाराजांनी घेतलं आणि आमच्या हाती हे सोपवलं कार्य करण्यासाठी. स्वामी समर्थ सद्गुरू बाबांच्या इच्छेनंच आम्ही सगळेजण कार्य करत आहोत. आमच्या ट्रस्टमध्ये इथे आम्ही 4 जण आहोतच आणि आमच्याबरोबर मुंबईचे 2 आहेत, भुवनेश वर्दे म्हणून आहेत आणि बिल्वराज नाबर म्हणून आहेत. त्यानंतर बेंगलोरचे राजू रामण म्हणून आहेत, सोलापूरचे विजयकुमार गाजूल आहेत आणि अक्कलकोटचे विश्वस्त आमच्या व्यतिरिक्त दत्तात्रय मोरे आहेत या ठिकाणी आणि ॲडव्होकेट अनिलजी मंगरुळे आहेत. अशी सगळी आम्ही मंडळी काम पाहत आहोत. बाबांनी या ठिकाणी मठामध्ये नवरात्रोत्सव चालू केला.
जे देवीची अष्टभुजा मूर्ती तयार करून घेतली. त्यानंतर बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून घेतली. मारुतीचं मंदिर आहे. अशा पद्धतीनं जवळपास म्हणजे इथं बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की औदुंबर आहे, कडुलिंब आहे, पिंपळ वृक्ष म्हणजे अश्वत्थ वृक्ष आहे, बेल वृक्ष आहे, अशी वेगवेगळी या ठिकाणी दैवी हे असलेली झाडं आहेत. आणि या सानिध्यामध्ये हा मठ उभा आहे. वर्षातून इथं मोठे असे 4-5 उत्सव होतात. विशेष करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव जो 10 दिवस सप्ताहभर प्रवचन, कीर्तन, अखंड नामविना सप्ताह अशा पद्धतीनं साजरा केला जातो. आणि शेवटच्या दिवशी मोठा महाप्रसाद, गावातून पालखी मिरवणूक असते, सामुदायिक अभिषेक केला जातो. त्या दिवशी जेवढे लोक येतील त्या सर्वांकरता 1000-2000 जरी असले तर सर्वांच्या हस्ते पादुकांवर आणि समाधीवर सामुदायिक अभिषेक केला. वेळ वगैरे काय असते? सकाळी सामुदायिक अभिषेकाची वेळ 10 ते 12 पर्यंत असते आणि त्यानंतर महाआरती होते आणि महाप्रसादाला सुरुवात होते. अच्छा. उत्सवा दिवशी. आणि मग महाप्रसाद हा साधारणपणे 12 ते 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत चालतो आणि 5ला पालखीची सुरुवात होते, गावातून निघते. 9 ते 10 पर्यंत आम्ही परत येतो इथे आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला होऊन या उत्सवाची सांगता होते. असा स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव. याचप्रमाणे साधारणपणे 1 महिन्यानंतर सद्गुरू बेलानाथ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव होतो. त्यावेळीही प्रवचन, कीर्तन, विविध सामाजिक जशा विद्यार्थ्यांसाठी काही चित्रकला स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, अशा स्पर्धा घेतल्या जातात त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी. हा, आणि या पद्धतीनं तोही उत्सव संगीत, भक्ती संगीताचा एक मोठा कार्यक्रम घेतला जातो. आणि शेवटच्या दिवशी याच पद्धतीनं सामुदायिक अभिषेक होतो. सकाळी 10 ते 12 महाप्रसाद होतो. त्यानंतर पालखी निघते आणि गावातून बाबांचा रथ काढला जातो. तो साधारणपणे 5 ते 9-10 पर्यंत चालतो आणि मिरवणूक होते दुसऱ्या दिवशी गोपाळकाला. यानंतर गुरुपौर्णिमा इथं सप्ताहभर चालते. त्यावेळी ही पारायण वगैरे होते. गुरुपौर्णिमेच्या 1 आठवडा आधीपासून पूर्ण सप्ताह पूर्ण जो चालतो, 8 दिवस अगोदर चालू होतो. आणि अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा ही मोठ्या याच्यात साजरा होते. मोठा म्हणजे सामुदायिक अभिषेक आणि महाप्रसाद त्यावेळी असतो. त्यानंतर नवरात्र उत्सव असतो इथं. घटस्थापनेपासून नवरात्र आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा. 10 दिवस देवीचे वेगवेगळे रूपं आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि ही अष्टभुजा देवी खास करून सोलापूरचे कलाकार शिवाजी गाजूल यांच्याकडून करून घेतली बाबांनी. आणि ती कशी करायची हेही त्यांनी सांगितलं. त्याकरता एक लीला चमत्कारी घडला. सहज म्हणून मी सांगतो की बाबा सोलापूरला गेले होते आपल्या भक्तांना, एक 5-6 जणांना घेऊन गाडीमध्ये. आणि शिवाजी गाजूल प्रसिद्ध मूर्तिकार सोलापूरचे, ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला अशी अशी अष्टभुजा मूर्ती पाहिजे आणि अशा पद्धतीचीच पाहिजे. तर शिवाजी गाजूलाने त्यावेळेपर्यंत अष्टभुजा अशी काही केली नव्हती. ते म्हणाले मला काय असं जमणार नाही आणि तुम्ही बघा कोणीतरी. ते म्हणले ठीक आहे बघा. आणि गाजूलाने जाता ते बसले होते, नवरा बायकोच होते. ते सहज म्हणाले की जेवण करता का? आणि बाबांनी लगेच त्यावेळी होकार दिला त्यांना की हो आम्ही सगळेजण जेवण करतो. तर त्यांना हे आश्चर्य वाटलं, आता करायचं काय, दोघंच नवरा बायको घरात. पण त्यांनी बसवलं त्यांना 6 जणांना. आणि त्यांच्या पत्नीनं काय त्यावेळी झालं कल्पना नाही, पण त्या लगेच वाढायला लागल्या. ताटं वगैरे वाढली आणि जेवण वाढलं सगळ्यांना. आणि सगळं केलं. ते 6-7 जण जेवले आणि जेवण होजेपर्यंत ते म्हणले ठीक आहे, म्हणले पोटभर जेवले आणि ते निघून अक्कलकोटला आले. आणि जसं ते आले तसं त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण तर दोघापुरता स्वयंपाक केला होता आणि हे 6-7 जण जेवले आणि त्याच्यानंतर आपणही जेवलो, तरीही ताटामध्ये आपल्या घरात अन्न तसंच आहे. ते हे झाले आणि मग ते लगेच अक्कलकोटला आले बाबांच्या पाठीमागे दोघं. आणि मग ते म्हणले नाही मी मूर्ती करणार, तुम्ही सांगेल तसं करणार. आणि प्रत्यक्ष उभं राहून मग बाबांनी त्यांच्याकडून करून घेतलं. आणि बाबांनी मग असा आशीर्वाद झाला की त्यांना 4 मुलं झाली, 1 मुलगा झाला त्यांच्या कृपेनं. आणि मग त्यांची नावं देखील बाबांनी ठेवली. आणि तिथोपर्यंत आजपर्यंत देखील ते आज हयात नाहीत, पण त्यांची मुलं देखील आज सेवा करतायत. ते नवरात्राची दरवर्षी रंगवणे, मूर्ती करणे हे सगळी कामं करतायत. तर एक छोटा भाग सांगितला मी. अशा अनेक गोष्टी बाबांकडनं घेतल्या, चमत्काराच्या आम्हाला दिसल्या. त्यामुळं आम्ही सगळे ट्रस्टी त्या अनुभवातून गेलेलो आहोत. तर अशा पद्धतीनं नवरात्रोत्सव होतो. आणि पुढे मग दत्त जयंती आम्ही करतो, जन्माष्टमी होते, महाशिवरात्र होते आमच्याकडे. अर्थात बाबांना सांगायचं असेल, स्वामी महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही आता कुठे जाऊ नका, सगळं इथं आहे. ज्याला देवीची प्रार्थना करायची आहे तोही इथं करू शकतो, शिवाची प्रार्थना करायची आहे तोही करू शकतो, हनुमानाची करायची आहे. म्हणजे अर्थात
शिवशक्ती सगळेच आहेत असं स्वामी महाराजांना आणि बाबांना सांगायचं आहे. बरोबर. जे स्वामी महाराजांनी सांगितलं की हे माझं विश्रांती स्थान असेल तर प्रत्यक्षात बाबाच राहिले. म्हणजे विश्रांती स्थान झालं, स्वामी महाराजांनी सांगितलं आणि बाबांनी पूर्ण केलं. बरोबर. तर अशा पद्धतीनं इथल्या घटना घडत गेल्या आणि बाबांनी अनेक लीला चमत्कार घडवले की शिर्डीचे त्यावेळेचे विश्वस्त देखील नेमणुका बाबांनी इथनं सांगून केल्या. इथं आलेल्या भक्ताला म्हणलं की जा तू तिथं विश्वस्त होशील आणि तो विश्वस्त झाला. अरे वा. म्हणजे अशा सहज गोष्टी घडलेल्या आहेत. काही दिवसामध्ये आम्ही त्याचं प्रकाशनही करू बाबांच्या त्या ग्रंथाचं. अरे वा. खूप त्यावेळी छान. त्यांच्याबरोबर बरीच लोक होती की जे 30-40 वर्ष राहिलेली आहेत. बरोबर. आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सासरे देखील इथं बरेच वर्ष मोठी सेवा दिली. त्यांना त्यांच्याही बाबतीत मोठे चमत्कार घडले आणि विशेष म्हणजे त्यांचा विवाह देखील बाबांच्या माध्यमातूनच घडून आला आहे. त्यांना माहीत आहे. खूप छान. या ठिकाणी दत्तात्रय मोरे आहेत, त्यांचे काका काकू या ठिकाणी बरेच सेवा दिले आणि इथं मोठं सेवा कार्य असं घडत गेलं. याबरोबर मठानं फक्त धार्मिक असं काही हे केलेलं नाही, सामाजिक उपक्रम म्हणून इथं आरोग्य शिबिरं घेतली जातात. विविध गावाहून डॉक्टर्स येतात आणि वेगवेगळ्या प्रसंगी आम्ही आरोग्य शिबिरं घेतो, तपासण्या करतो, त्यांना मोफत औषधं दिली जातात. सरांनी म्हणलं विद्यार्थी राहतात हे तर आहेच, तर त्यांच्याबरोबर त्यांना आम्ही ग्रंथालय देखील केलेलं आहे. स्पर्धा परीक्षेचं ग्रंथालय आहे. खूप छान. त्या ठिकाणी विविध पुस्तकं ठेवलेली आहेत. ग्रामीण रुग्णालय आहे आणि गावातील काही रुग्णालय आहेत. हे ग्रंथालय म्हणजे जे इतर जे आपल्या अक्कलकोट मधील मंडळी आहेत त्यांच्यासाठी देखील हो, open ते आहे? आले तर आम्ही त्यांनाही सुविधा ती देतो, तसं काही नाही. अच्छा. जे मागतायत त्यांना आम्ही सुविधा देतो. विशेष करून इथले विद्यार्थी तर घेतातच, पण बाहेरचे कोणी विद्यार्थी आले आणि आम्हाला पाहिजे असेल तर ते आम्ही त्यांनाही ती सुविधा देतो. अच्छा. ग्रामीण रुग्णालय आहे आणि गावात काही रुग्णालय आहेत. तिथं जे गावातून जे गरीब रुग्ण येतात त्यांच्यासाठी आम्ही डबे देखील पाठवतो. इथून आमचा माणूस जातो आणि मध्यान्ह भोजन त्या रुग्णाला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला आम्ही दुपारचं जेवण देतो. जर रात्री पाहिजे असेल तर तो रुग्ण तसा नातेवाईक येऊन इथून घेऊन जातो. गावातील वृद्ध लोक आहेत, निराधार व्यक्ती आहेत, त्यांनाही इथं महाप्रसाद दोन्ही वेळेस आम्ही देतो. असे बरेच म्हणजे जी मंडळी आहेत ज्यांना कोणी नाही ते सगळे येऊन इथं महाप्रसाद घेऊ शकतात. अशी ही सेवा निरंतर चालू आहे. याबरोबर पर्यावरणासाठी देखील आम्ही कार्य करतो आहोत. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे. मठाच्या समोर तुम्हाला एक विहीर दिसेल की जी फार जुनी आहे, 150-2 वर्षापूर्वीची, राम मंदिरासमोर. तर त्या विहिरीत साधारणपणे 20-25 वर्ष झालं गाळ साचला होता आणि ती पडली होती पूर्णपणे. आम्ही नगरपालिकेला विनंती करून त्यांच्याकडून घेतली आणि त्याचा विकास केला. त्याच्या भोवताली झाडं लावली आणि पूर्ण झरे त्याचे निर्मित केले आणि त्या झऱ्यातून पुन्हा वाहतं पाणी झालं आणि त्या पाण्याचा वापर गावातल्या लोकांसाठी आणि आम्हालाही होतोय सध्या. तर अशा पद्धतीनं तिथंच नव्हे, बाहेर देखील आम्ही झाडं लावलेली आहेत, आजूबाजूला झाडं लावलेली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गावातून रॅली काढल्या आम्ही काही NGOना घेऊन, ते देखील आमच्या सोबत असतात. रॅली कशा संदर्भात? जनजागृती, पर्यावरणासंदर्भात, झाडे लावा, पाण्यासंदर्भात, पाण्याचं जे महत्व आहे ते सांगा, झाडांचं महत्व, जनजागृती करायची आणि अशा पद्धतीनं रॅली विविध प्रसंगी आम्ही काढतो. महाविद्यालय आणि शाळांचे जर उपक्रम असतील ग्राउंडवर तर तिथले खेळाडू देखील आमच्याकडे महाप्रसादाला येतात, त्यांना आम्ही सेवा देतो. काही वेळेला त्या खेळाडूंच्या निवासाची सोय करतो, त्यांच्याकरता पूर्ण सुविधा देतो. ज्यावेळी सेमिनार कॉन्फरन्सेस होतात कॉलेजमध्ये वगैरे, त्यांना देखील आम्ही सेवा देतोय की त्यांना मदत, महाप्रसाद असेल किंवा राहण्यासाठी असेल कोणत्या तरी पद्धतीनं, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात देखील आम्ही त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जे काही शक्य आहे ते आम्ही धार्मिक कार्याबरोबर करतो. आणि विशेष म्हणजे जे सरांनी सांगितलं नाममहात्म्य, त्याच्यावर सगळ्यात जास्त आमचा स्ट्रेस आहे की भक्तांनी येऊन स्वामी महाराजांसमोर ते करावं आणि तो आनंद घ्यावा. या मठाचा मूळ उद्देश तोच आहे. आणि फक्त ती नामस्मरणाची भुकेली आहे, बाकी स्तोत्र वाचा नका वाचू. बस बस, यापेक्षा काहीही नाही. त्यामुळं आम्ही इथं कोणतंही कर्मकांड नाही, काहीही नाही. इतर वेळी यावं आणि फक्त बसून नामस्मरण करावं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांचं ग्रंथ वाचावे, जे काही असेल ते, त्यातूनही तुम्हाला आनंद होतो. असं आमचं चालू असते. आता उत्सव काळामध्ये महिलांचा मोठा ग्रुप या ठिकाणी बसतो. उद्यापासून चालू होईल तो पारायणाला आणि मोठ्या संख्येनं महिला बसतात पारायणाला. उद्या 14 तारीख ते 26-27 पर्यंत चालतं. अच्छा, म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथीचे दुसरा दिवस गोपाळकाला असतो. अशा पद्धतीनं हा उत्सव चालतो. मोठ्या संख्येनं लोक येतात आणि ही निरंतर सेवा चालूच आहे. आणि महाराजांची पालखी वगैरे उत्सव असतो का इथे? हो, असतो. राजराय मठाचा 26 तारखेला. तो कधी कधी असतो? म्हणजे पुण्यतिथीला एक असतो. नवरात्रा दिवशी साईबाबांची पालखी काढतो आम्ही. अच्छा. विजयादशमी दिवशी त्याचा परिक्रमा म्हणजे ती इथंच असते मठात आणि बाबांच्या इकडे जाऊन ती फिरून येते. ती बाबांनीच चालू केली.
आणि त्यानंतर रथोत्सव असतो बाबांच्या पुण्य उत्सवाच्या काळामध्ये. त्याचा मार्ग कसा? त्याचा मार्ग गावातून असतो, म्हणजे येवण चौक, त्यानंतर विजय कामगार चौक, खासबाग, समाधी मठ, मेन रोड, अच्छा, म्हणजे खूप मोठी भारत परिक्रमा गल्ली, अशी. वटवृक्ष छान, देवस्थान, छान, असं फतेसिंग चौक असं करत परत येतो. म्हणजे गावात सर्वात मोठा जो पालखी मार्ग आहे हा. किंवा रथाचा मार्ग आहे हा, हा. तो या मठाने केलेला आहे. अरे वा, खूप छान. इतर वेळी देखील काही संस्कार वर्ग घेतो, हा. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा वगैरे म्हणलं तसे देखील आम्ही 8-8, 10-10 दिवस क्लासेस घ्यायला लावतो. म्हणजे मोफतच सगळं चित्रकला शिकवली जाते मुलांना. त्यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, जे नवोदित कवी असतात त्यांचं काव्य संमेलन देखील आम्ही आयोजित करतो या उत्सव काळामध्ये, की त्यांना प्रोत्साहन मिळावं या कवींना, साहित्यिकांना वगैरे. काही वेळेला हे साहित्यिक येतात, चांगले चांगले गाणारे येतात, त्यांच्याकडून त्यांच्या कला देखील आम्ही बघून घेतो आणि सादर करायला लावतो वेगवेगळ्या काळामध्ये. असं काही नाही, उत्सवाचं विविध वेळी देखील हे चाललेलं असते. म्हणजे धार्मिक ह्याच्यासोबत तुम्ही मुलांच्या किंवा इतरांच्या कलागुणांना वाव देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, जेणेकरून ते त्याच्यामध्ये अजून आपली प्रगती करू शकतील. निश्चित. आणि त्याचबरोबर ते ग्रंथालय वगैरे ओपन करून दिलंय, त्याच्यामुळे त्यांना जे आवडतंय निश्चित त्याच्याबद्दल ते वाचून अजून त्याच्याबद्दल ज्ञान घेऊन अजून पारंगत होतील किंवा अजून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतील. खूप छान. हस्ताक्षर स्पर्धा आहे. आज आहे का? निबंध स्पर्धा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहिला दुसरा क्रमांकाला त्यांचा सत्कार करतो, त्यांना रोख पारितोषिक देतो, प्रमाणपत्र देतो. याचबरोबर त्यावेळी जे गावातील गरीब विद्यार्थी त्या सगळ्यांना शैक्षणिक साहित्य देतो. आणि काही NGO जे चांगलं काम करतात, चांगल्या व्यक्ती काम करतात, त्यांचाही आम्ही गौरव त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करत असतो. आणि गरीब विद्यार्थ्यांचं जे वर्गीकरण आहे ते म्हणजे कोणत्या बेसिसवर केलं जातं? त्यांची पालकांची स्थिती आम्ही बघतो. अच्छा. त्यांचं उत्पन्न काय आणि त्याच्यावरूनच त्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो, बस तेवढंच. आणि तो विद्यार्थी कसा आहे, मागं रेकॉर्ड कसं आहे त्याचं ते बघून त्याला चांगलं प्रोत्साहन देण्याला, शिक्षणात आवड आहे किंवा इतर कशा त्याप्रमाणे त्याला मोटिवेट करतो आम्ही. खूप छान, खूप छान, या पद्धतीने. खूप छान माहिती दिलीत तुम्ही. आता आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याकडून माहिती घेतली. आता अजून एक आपले पदाधिकारी इथे आहेत आणि त्यांची देखील भेट झाली आपल्याला. प्रथम आपलं नाव सांगा, आपलं पद सांगा आणि त्यानंतर मठाबद्दल थोडीशी माहिती सांगा. म्हणजे सगळ्यांनीच थोडी थोडी माहिती दिलेली आहे, तुमच्याकडून पण आम्हाला 2 शब्द ऐकायला आवडतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी सर, मी दत्तात्रय मोरे या मठाचा विश्वस्त. मी एक थोडी माहिती, म्हणजे हा मठ कसा निर्माण झाला याविषयी थोडी माहिती सांगतो. नक्की. स्वामी समर्थ सदैव इथं अक्रोडला वावरत असताना, लीला करत असताना, स्वामी समर्थ असताना तर मठ अक्रोडला कुठेच नव्हता शहरामध्ये. ज्यावेळेस स्वामी समर्थांनी आपली अवतार समाप्ती केली त्यावेळेस स्वामी समर्थांचा ध्येय सोडण्यापूर्वी काही दिवस स्वामी समर्थांच्या बाबतीत एक राजाराम मठांच्या बाबतीत आता आमचे उपाध्यक्ष सांगितले एक लीला झाली. तर त्यावेळेस मठ स्थापन होण्यापूर्वी स्वामी समर्थांनी आज्ञा दिली किंवा मठ गावाबाहेर बांधा. हा भाग त्यावेळेस गावाबाहेरच होता. बरोबर. त्यावेळेस तत्कालीन भक्तांमध्ये अशी चर्चा हे झाली, गावाबाहेर कशाला मठ बांधायचं, तिथं कोण जात आहे, आपण वडाखाली बांधू किंवा चोळप्पांच्या घरी बांधू तिथं. कारण चोळप्पाने अगोदरच स्वामी समर्थांकरिता समाधी तयार करून ठेवली होती. बरोबर. मग त्यावेळेस काय झालं, वाद म्हणण्यापेक्षा चर्चा झाली, हे झाली. काही लोकांनी म्हणलं तिथं बांधू, काही लोकांनी तिथं म्हणले. आणि नावं पण आहेत, गुरुला अमृत पोथीमध्ये उल्लेख आहे. स्वामी समर्थांनी म्हटलं नाही, म्हणलं मठ बांधायचं तर गावाबाहेर आणि रामाच्या मंदिरा शेजारीच मठ बांधायचं. त्यानुसार अक्कलकोटला झालेला हा प्रथम मठ आहे. मग नंतरचे मठ स्वामी समर्थांनी ध्येय सोडल्यानंतर समाधी तर नंतरच झाले. बरोबर. आणि वडाखालचा देखील मठ नंतरच झालेला, म्हणजे राजेसाहेबांनी बांधून दिला त्याला. असा पहिला मठ आहे. आतापर्यंत जास्त प्रसिद्धी होत नव्हती, पण आता अलीकडं हळूहळू 10-12 वर्षामध्ये बरीच प्रसिद्धी झाली. असं या मठाचं महत्त्व आणि ह्या पादुकाचं महत्त्व खूप आहे. महाराजांच्या समक्ष देखत झालेला हा मठ आणि पादुका ते आहे. आता हा मठ जो आहे पत्ता, म्हणजे जर कोणाला यायचं आहे तर अरे कसं काय येऊ शकतं, कुठून जवळ पडू शकतो, चालत येऊ शकतो? सर्वसाधारण लोक आल्यानंतर अगोदर स्टँडला येतात किंवा गाडीने आला तर पण स्टँडला येतात. मग स्टँड पासून पूर्वी याला स्टेशन रोड म्हणायचे, कारण पूर्वी वस्ती नव्हती ना इकडं पूर्ण. बरोबर. पण आता येवन चौक म्हणतात. येवन चौकापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर चालत. म्हणजे हे फेमस ठिकाण आहे येवन चौक. आणि फतेसिंग चौकापासून आणि ग्राउंड आणि फतेसिंग ग्राउंड तिथून पण जवळ आहे. आणि वटवृक्ष मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना समाधी मठ आणि वटवृक्ष माहीत आहे. बरोबर. मग तिथून वटवृक्ष मंदिरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर चालत गेलं तर पण येत आहे. बरोबर. आणि स्टँड पासून एक 15 मिनिटाच्या अंतरावर पण आहे. येवन चौक पासून फतेसिंग ग्राउंड समोर असा त्याचं लोकेशन आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता जेव्हा इतर उत्सव असतात किंवा काही गोष्टी असतात तेव्हा असं होतं की तिथले भक्त निवास आहे, यात्री निवास आहेत, ते फुल होऊन जातात.
आणि लोक इकडे तिकडे आता बरेचशा घरांमध्ये देखील राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. पण जसं सरांनी सांगितलं की आता आपल्याकडे देखील म्हणजे जे भक्त येत आहेत त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली गेली, तर त्याबद्दल थोडं सांगाल तर बरं. निवासाची व्यवस्था आमच्याकडे खूप चांगली आहे. म्हणजे कसं म्हणजे आता जवळपास आपल्या भक्त निवासाकडे किती रूम आहेत, AC नॉन AC किंवा कसं काय? जवळजवळ आता जुन्या ह्या इमारतीमध्ये 20 खोल्या आहेत आणि नवीन इमारतीमध्ये 45 खोल्या आहेत आणि AC आणि नॉन AC आहेत. आणि इथं स्वच्छता चांगली असते, सेवेकरी चांगले असतात, तत्पर सेवा दिलेली. आणि विशेष म्हणजे इथं केवळ आम्ही ते भाडं म्हणजे नामात्र आहे. एका व्यक्तीला बाहेर गेलं तर किमान एका व्यक्तीला 300 रुपये खर्च येतो. बरोबर. जेवण नाश्ता चहा वगैरे 300 रुपये. आम्ही 900 रुपयामध्ये किती त्या व्यक्तीबरोबर 10 लोक असले तरी आम्ही त्यांना मोफत महाप्रसाद, जेवण, सकाळचा नाश्ता. एका व्यक्तीबरोबर किती लोक होते? म्हणजे किती का असणार 100 लोक असले तरी त्या व्यक्तीबरोबर आम्ही केवळ उतरलेल्या लोकांना महाप्रसाद देतो असं नाही. एका व्यक्तीबरोबर बाहेरच्या व्यक्तीबरोबर 10 लोक असले तरी त्यांना मोफत प्रसाद, मोफत चहा, नाश्ता. म्हणजे भाडं केवळ ठेवलं ते नामात्र ठेवलं आहे. कारण कायच मोफत ठेवलं म्हणजे पूर्णच भाडं काहीच दिलं नाही. बरोबर आहे. तर काहीच लोकांना किंमतच राहत नाही ना, काहीच फुकट दिलं तर. मग हे भाडं केवळ नाममात्र 900 रुपयामध्ये किती का लोक सकाळी नाश्ता करू देत, जेवण करू देत. आणि ह्याचा काय चेक इन टाइम वगैरे? सकाळी 10 वाजता. ते पण अलीकडे केलेलं चेकिंग. लोकांची भक्तांची गर्दी वाढली त्यामुळे ते चेकिंग टाइम ठेवलाय. आणि चेकआउट 24 तासाचं? 24 नाही, पूर्वी 24 तास होतं आमचं, एवढं लक्ष देत नव्हतो आम्ही. पण आता गर्दी वाढल्यामुळे कसं लवकर दुसरे पण लोक येऊन थांबतात, त्यामुळे 10 वाजता आम्ही चेकआउट ठेवलेलं. बरोबर. आणि मठाची वेळ काय? म्हणजे आपल्या या मठात जर कोणी भक्त पाया पडायला येत असेल, बरेच वेळ असं होतं की आपण येतो घाईघाईत. आता समजा एखादा सकाळी आलाय पण त्याला लवकर निघायचंय, तर तो किती वाजता येऊ शकतो? किंवा दुपारच्या वेळेस आला तर मठ बंद कधी असतो, म्हणजे विश्रांतीची वेळ कधी असते महाराजांची? किंवा संध्याकाळी रात्री लेट झालं तर किती वाजेपर्यंत येऊ शकतो? तर मठाच्या वेळा साधारण दुपारी 1 ते म्हणजे दुपारी 2 ते 1 तास बंद असतं. पण सकाळी 4:30 आपण मठ उघडतो. अच्छा. आणि दुपारी फक्त 1 तास म्हणजे बंद असतं. बंद म्हणजे पण आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो. रात्री चालूच असतं, रात्री पण दर्शन होऊ शकतं. आणि रात्री पण पूजा अर्चा झाल्यानंतर पण दर्शन घेता येतं. म्हणजे असं काही इतकं काटेकोर बंद नियम नाही. रात्री लास्ट 9:30-10 वाजेपर्यंत पूर्ण गेट बंद, 9:30-10 पर्यंत दर्शन आहे ना. म्हणजे जशी गर्दी असेल ती संपल्यावर लास्ट तसं करता की आपली एक वेळ असते ना. काही ठिकाणी कसं असतं, भले गर्दी आहे, रांग आहे, पण आता ही वेळ झाली 10 वाजता आम्ही बंद करतो तर 10 वाजता बंद, मग त्यानंतर कोणाला दर्शन नाही. तर तसं काय आहे की जो शेवटचा भक्त आहे तो दर्शन करून झाल्यानंतर बंद होतं असं तसं आहे ना. म्हणजे ही खूप छान गोष्ट आहे. बरेच वेळ असं होतं की आता मागच्या वेळेस मी आलो होतो आणि आपल्या समाधी मंदिरात रात्री लेट झालं मला, तर मी आणि माझा भाऊ संतोष आम्ही जेव्हा पाया पडायला गेलो तेव्हा नेमकं ती बंद व्हायची वेळ झाली होती. बंद झालं म्हणजे मी त्या गेटपासून आतमध्ये जाईपर्यंत बंद झालं आणि दर्शन झालं नाही. तर मग ते खूप चांगलं आहे की बाबा दर्शन जो शेवटचा भक्त आहे म्हणजे ते रांगेत उभा आहे तर त्याला असं नाही होणार की मी इतक्या वेळ रांगेत उभा राहिलो 2 तास आणि आता मला दर्शन नाही. ते काय नाही. हो, मी इथे महाप्रसाद पण घेतलाय, पण खूप छान व्यवस्था असते आणि खूप छान आहे, खूप छान आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देणगीचं वगैरे कसं केलं जातं, ऑनलाईन वगैरे स्वीकारलं जातं? हां, तेच हां, जसं करायचं. नाही, तेच मी विचारलं म्हणजे जेणेकरून कसं आहे कोणाला हातभार लावायचा असेल ते देखील लावू शकतात. अच्छा, म्हणजे ज्यांना मोठं योगदान द्यायचं आहे ते देखील. खूप छान अशी माहिती दिली. हे आहेत आपल्या जिप्रे साहेबांचे बंधू आहे. या व्यक्तींना मी यासाठी मानतो की एक माणसं जोडणारे, एक माणूस बांधून ठेवणारे असे व्यक्ती खूप कमी असतात ज्यांच्या जिभेवर साखर असते. ही आपली खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यावर सगळं आज मी तुमच्याशी आत्ता तुम्ही माझी चांगलं बोलताय, मी उलटं बोललो की रिलेशन खराब झालं, पण ही व्यक्ती कधी येऊ दे, कधी एका कॉलवर उभी असते, कोणी असो. माझी ओळख झाली होती एक अवधूत काका आहेत ज्यांच्यासोबत आम्ही अक्कलकोटला येतो. फक्त एकदा ओळख झाली होती, त्यानंतर ते यूट्यूबची लिंक शेअर करायची होती म्हणून एक नंबर शेअर झाला होता. पण त्यांचं नेहमी अक्कलकोटचं आपलं दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी असतात, नेहमी मेसेज असतात, कॉल असतात त्यांचे कधी ना कधी की कसे आहेत काय वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ते जपणारे माणूस जपणारे माणूस आहेत. आणि जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा विविध क्षेत्रातील लोकांच्या ओळखी घालून देतात, जेणेकरून काय होतं की आता जसं म्हणायला गेलं तर तुम्ही पडद्यामागचे कलाकार आहात. एवढं मठ सांभाळणं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळणं हे खायची गोष्ट नाही. प्रत्येकाला एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सगळेजण पार पाडत आहे. तर ते चेहरे देखील लोकांसमोर येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर माझा तोच प्रयत्न असतो की जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्यांना ओळखतील, व्यक्ती कशाप्रकारे मेहनत करत आहेत. आज जे आपल्याला एवढं छान दिसतं, एवढं स्वच्छ परिसर दिसतोय,
किंवा एवढी व्यवस्था खूप छान दिसते, ते व्यवस्थापन कसं आहे काय ह्या गोष्टी, तर ह्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी करतात विविध क्षेत्रातील. म्हणजे असं नाही की आज आपण इथे मठात आलो तर आज मठातले विश्वस्त झाले, कोणी शिक्षक असतील, कोणी डॉक्टर असतील, म्हणजे असे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हे ओळखी करून देतात आणि त्यामुळे त्यांचं मनोगत जाणून घेता येतं आणि लोकांसमोर त्यांचं कार्य पोचतं. हे महत्त्वाचं आहे, त्यांची सेवा पोचते, हे महत्त्वाचं आहे. बाकी काय स्वामी माऊली आपल्याकडून सेवा घडून घेतात, दुसरं आपण काय आता बोलतो. माझं तुम्ही एक लीला सांगतो तुम्हाला. हां म्हणजे पादुकाचं महात्म्य आणि तीर्थाचं महात्म्य काय आहे मला स्वतःला अनुभवलेलं आहे. ही घटना 2010ची आहे. माझी मुलगी 2003ची आहे आणि मध्ये गॅप ठेवलाच आम्ही. 2010ला माझ्या मिसेस बरोबर राहिली. सुरुवातीला आम्ही इथं अक्रोडचे डॉक्टर मोमीन मॅडमकडे तपासायला जायचं. बरोबर. मग 2 महिन्यानंतर मग मिसेस म्हणाले आपण सोलापूरला तपासायला जाऊ. प्रेग्नन्सीमध्ये दर महिन्याचं रुटीन चेकअप असते ना. मग चिटणीस मॅडमकडे जात होतो आम्ही. 4था महिना 5वा महिना झाला असं. 6व्या महिन्यात तपासणी सोनोग्राफी केल्यानंतर चिटणीस मॅडमने सांगितलं बा अँटीबॉडीज आहेत म्हटले गर्भात. काय अँटीबॉडीज. अच्छा. अँटीबॉडीज. हां. अँटीबॉडीज म्हणजे हार्मफुल असतात, ते म्हणजे धोकादायक असतात गर्भाला. बरोबर. गर्भाला धोकादायक असतात अँटीबॉडीज. मग त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याच्यामुळे मग मूल जाऊ शकतं गर्भामध्ये, पतिमंद होऊ शकतं, वाढ खुंटते असं ते प्रॉब्लेम अँटीबॉडीज आहेत. मग विचार केला तर काय करायचं. मग हो आपण महिन्यानंतर अजून चेक करू. माझी मिसेस 7व्या महिन्यात म्हणजे 6व्या महिन्यापासून गर्भवती असताना माझी मुलगी त्यावेळेस 4 वर्षाची होती, पहिली मुलगी. 6व्या महिन्यापासून ती आम्ही रोज संध्याकाळी, त्यावेळेस ती गर्दी नसायची, संध्याकाळी निर्मालय वगैरे आम्ही स्वच्छ करणार, निर्मालय वगैरे करणार, पादुका स्वच्छ करणार आणि त्या पादुकाचं तीर्थ मी आणि माझी मुलगी दोघं येणार, बाटलीमध्ये घेऊन येणार 6व्या महिन्यापासून आणि ते घरी जाऊन आमच्या मिसेसला देणार. 6व्या महिन्यापासून रोज आमचं रोज सेवा चालायची. इतर येत होतो पण ते स्पेशल म्हणजे मग 7व्या महिन्याला चेकिंगला गेलो. मग त्यानंतर चिटणीस मॅडमचं आम्ही ट्रीटमेंटमधून मिलिंद शहाकडे गेलो. मग मिलिंद शहाकडे गेल्यानंतर मग थोडे कमी झालेत म्हटलं अँटीबॉडीज. 6व्या महिन्यापर्यंत ते 9व्या महिन्यापर्यंत आमची सलग 3 महिने अशी आमच्या मिसेसला आम्ही तीर्थ देत असतो. म्हणजे माझा मुलगा गर्भामध्येच तीर्थ पिला. अक्षरशः 9व्या महिन्यापर्यंत पूर्ण अँटीबॉडीज नील झाले, नील. आणि पूर्ण माझा मुलगा सदृढ आणि विशेष म्हणजे मला महिला मुलगी आहे. महाराजांची आम्ही काय इच्छा केली नाही, मग मुलगा जेव्हा महाराजांच्या कृपेने मला मुलगा झाला. आणि त्याचं नाव पण आपण निरंजन ठेवलं. निरंजन म्हणजे आत्म्याचं नाव आहे. बरोबर. निरंजन. ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगेन, म्हणजे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी एक लक्षात घ्या. बरेच वेळा असं होतं ना की आपण एका देवाला पूजत असतो, ठीक आहे, आपण जसं स्वामी माऊलींना पूजतोय, आपण एका देवाला पूजत असतो. जेव्हा ते पूजत असताना आपले प्रारब्धाचे भोग असतात, ते आपल्याला भोगणं भागच आहे. आणि आपण जेव्हा ते भोगत असतो तेव्हा बरेच जण आहेत ना निगेटिव्ह होतात आणि देवाला शिव्या घालायला सुरू करतात की मी तुझी एवढी भक्ती करतो तर तू माझं असं का केलं. तर मी तुम्हाला एक सांगेन, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ते जर म्हणाले असते आज स्वामी माऊली मी तुमची एवढी सेवा करतो, तुम्ही मला हे काय दिलात, मी आता तुमचं नामस्मरणच करणार नाही, मी तुमच्याकडे येणारच नाही. पण त्यांनी जो विश्वास ठेवला, त्या विश्वासाचं फळ म्हणून स्वामी माऊलींनी त्यांना आज काय दिलं ते तुम्ही बघू शकता. तर कधीही देवाला शिव्या घालण्यापेक्षा देव जी परीक्षा घेत असतो, कारण की बरेच वेळा असा आपल्या पण अहंकार येतो की मी आता मोठा श्रेष्ठ भक्त आहे, मग तेव्हा परीक्षा पण घेतो. तर त्या परीक्षेत खरं उतरणं म्हणजे काय की आपला विश्वास जो असतो तो कुठे 19-20 नाही झाला पाहिजे. तर हे मोठं उदाहरण आहे. माझ्या बाबतीत प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण आहे ते. आणि मग तेव्हापासून मी आमच्या विश्वासानं पण म्हणजे यांना पण माहितीच होतं, पण तुम्हाला पण सांगितलं पादुकाच्या तीर्थामध्ये खूप जबरदस्त शक्ती आहे. आणि स्वतः म्हणजे आम्ही अनुभवलेला आहे. बरोबर. हेच तसं आहे की स्वामी महाराजांनी त्यांच्या इच्छेनं आणि असं करून घेतलं आणि मग बाबांनी कार्य सुरू. आणि विशेष म्हणजे डॉक्टरांना सांगितलं मिलिंद शहा त्या अक्रोडलाच होते, त्यांना पण आश्चर्य वाटलं. पूर्ण अँटीबॉडीज चिटणीस मॅडमला पण भेटलो, पूर्ण खतम झालं. बऱ्याच संतांनी येऊन वास्तव्य केलेलं आहे आणि विशेषी सद्गुरू बाबांच्या काळातही काही संतांनी भेटी दिल्याचा उल्लेख आम्हाला दिसला की जसं पावसचे स्वामी स्वरूपानंद माझ्या मामाच्याच गावचे आणि आर्वीकर महाराज इथं मंगळवेढ्याजवळ सिद्धापूर माचनूर म्हणून गाव आहे, तिथले आर्वीकर महाराज म्हणून आहेत. त्यानंतर ब्रह्मचारी महाराज आहेत चाकणचे, काटकर महाराज कोल्हापूरचे, शेगावचे गजनवाजे महाराज असतानाच काही काळ इकडं वास्तव्य झाल्याचं हे दिसतं. तर
हे संत मंडळीचं स्थान आहे असं आमचं हे आहे. त्यांचं चरण कमल लागले Yes. माऊलींचे, बस ह्याच्यापेक्षा मोठी आणि गोष्ट काय काय आहे असणार. बरं. ती जागा पावन झाली. हा, आणि सगळ्या संतांमध्ये आम्ही त्यांनाच बघतो की बरोबर, ते बरोबर. तेच आहेत. आज ब्रह्मा विष्णू महेश म्हणा, बजरंगबली म्हणा, मी कुठलाही उत्सव असो, रामजन्मोत्सव असो, आज हनुमान जयंती असो, मी मठात जातो. कारण की माझ्या गुरुमाऊलींमध्ये, माझ्या स्वामी आईमध्येच मला सगळी रूपं अगदी. दिसतात. हा, हेच समर्थांना सांगायचं की जो कोणी ज्याला धरेल त्याला धरून राहावं. बरोबर. हा जो त्यांनी हे दिला तो कुठेतरी या मठामध्ये आमच्या खास करून तो उभा केलेला आहे त्यांनी. बरोबर. आणि जे बाबा सद्गुरू बेलानाथ महाराज आमचे आले, म्हणजे स्वामी महाराजांनी सांगितलं की माझं विश्रांती स्थान आहेत, आणि वास्तविक ते थांबले नाहीत आणि बाबा थांबले. याच्यातून काय प्रतीत होतं हे आम्ही समजून ज्यावेळी घेतो तेव्हा एक घटना एक सहज सांगतो त्यांच्या बाबतीत अशी घडली की ते ज्यावेळी आले त्यावेळी सगळे त्यांना साईबाबा म्हणायचे. आणि ह्या मठाला असं म्हणतात गावात दिसायला पण साईबाबा सारखे वेशभूषा, आणि हा मठ साईबाबांचा मठ असा अजून देखील लोक म्हणतायत. नंतर मग बेलानाथ बाबांचं नाव झाल्यानंतर बेलानाथ बाबांचा मठ, म्हणजे ते नाव देखील बाबांनी भक्तांकडूनच घेतलं की एका भक्तांनी ते उशीला कवर शिवत होते आणि ह्याच्यावर काय नाव लिहायचं बाबा तुमचं, तर ते म्हणले माझ्या हातात काय, तर बेला होता, नारळाची करवंटी त्याला बेला म्हणतात. हा, आणि त्याच्यावरून ते म्हणले मग ठेव याच्यावरनं, तर त्यांनी बेलानाथ असं नाव ठेवलं आणि तेच नाव प्रसिद्ध झालं. म्हणजे ते नाव देखील स्वतः घेऊन आले नाहीत या पद्धतीने. तर एक घटना अशी घडलेली आहे, म्हणजे याच्यातून आपण समजून घेता येईल की आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे सासरे जयसिंगराव निकम, अर्थात ते त्यांचे वडील दत्ताराम निकम, ते साई भक्त होते. साईबाबांच्या हयातीमध्ये ते साईबाबांकडे जायचे. दत्ताराम निकम मुंबईचे साईबाबांकडे जायचे सेवेला. तर साईबाबांनी त्यांना एकदा म्हटलं की तू जाताना तुला पाणी पाजवायला मी येईन. कोण म्हटलं? साईबाबांनी म्हटलं. आणि मग हे आता असं म्हटल्यानंतर माणूस झाला की साईबाबांच्या अगोदर आपल्याला जावं लागणार आहे आणि असं होणार आहे. पण गंमत अशी झाली की काही कालावधीनंतर साईबाबांनीच आपला देह विसर्जन केला. मग संतांचं हे शब्द तो खरा व्हायलाच पाहिजे, परंतु साईबाबांनी सांगितलं आणि ते हे होऊन गेलं आणि ही घटना होऊन गेली. त्याच्यानंतर पुढं एक अशी घटना झाली की नंतर मग इथं मठाचं चालू झालं. बाबा आले आणि बाबा मग बेंगलोर, मुंबई, म्हैसूर असं वेगळ्या ठिकाणी जात आपल्या सोबत किंवा एकटे पण जायचे. आणि एक काळ असा आला की बाबा एका मुंबईतल्या चाळीमध्ये त्यांना जायचं होतं आणि तिथं कळालं की त्या चाळीमध्ये आपल्याला जायचं आहे, बाबांनी सांगितलं आणि ही वार्ता तिथं कळाली. तर त्यावेळी दत्ताराम निकमांचे चिरंजीव म्हणजे जयसिंगराव निकम, जयसिंग निकम हे कामगार चळवळीमध्ये होते आणि गिरणी कामगार त्या ह्याच्यामध्ये, आणि नंतर मग ते वेस्टमध्ये लागले वगैरे. मग ते थोडेसे गुंड प्रवृत्तीचे होते त्यावेळी आणि ते अशा साधू संतांना त्यांचा विरोध असायचा की हे काय वगैरे असलं काही चालत नाही म्हणून. आणि मग त्यांना कळाल्यावर ते म्हणाले की या चाळीत मी कोणाला पाय ठेवू देणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी ते सगळ्यांना सांगून टाकलं. आणि मग नेमकं ज्यावेळी बेलानाथ महाराज गेले तर त्यांची नजरानजर झाली समोरासमोर. आणि काय घडलं देव जाणे की ते जयसिंगराव निकम जाऊन त्यांच्या चरणावरच डोकं ठेवलं त्यांनी आणि ते त्यांना शरण गेले. आणि तिथून मग त्यांचं काय घडलं की दर शनिवारी रविवारी येणं चालू झालं इकडं त्या जयसिंगराव निकमांचं. मुंबईहून ते यायचे, शनिवारी मुक्कामाला यायचे आणि रविवारी निघून जायचे आणि ते आपल्या ड्युटीला जायचे. आणि याच दरम्यान त्यांची मुलगी अक्कलकोटला दिली साहेबांना, हे घडलं. पण एक घटना अशी घडली की ज्यावेळी त्यांचे वडील दत्ताराम निकम त्यांचं ज्यावेळी स्थिती मरणासन्न झाली आणि देह आता विसर्जित होणार, तेव्हा बेलानाथ महाराज तिथे गेले आणि त्यांना पाणी पाजलं. तुम्ही समजून घ्यायचं की साईबाबांनी जे सांगितलं होतं की मी तुला पाणी पाजवायला येणार आहे जाताना, हे पूर्ण कोणी केलं? बरोबर. म्हणजे याच्यावरून आपण समजून घ्यायचं की संत मंडळी सगळी एकच आहेत. बरोबर. आणि ते कार्य फक्त करतात. कसं झालंय की आपल्या लोकांना एक कळत नाही की आपला देश एवढा मोठा आहे. हो. देव म्हणजे आता जर फक्त अक्कलकोटमध्येच देव असता तर अख्ख्या भारतातून लोकांना इकडे यावं लागलं असतं. म्हणून देवाने विविध वेळी विविध गोष्टींच्या वेळी ती आपली आपली रूपं घेतलीत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इथे जवळ माझं दर्शन व्हावं ह्यासाठी. तर लोक काय करतात की हा माझा देव, हा माझा देव, हा माझा देव, हा माझा देव. आता हा जो आता कॅमेरा पकडलाय संतोष बेरे,
तो पण खूप मोठा साई भक्त आहे. हो. आणि आज माझ्यासोबत असू दे, कुठे यायचं झालं तरी, त्यानंतर त्याच्या घरात तर खूप छान फ्रेम बनवले त्याने, खूप छान फ्रेम बनवले. खूप मोठा साई भक्त आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एक आमच्या मंदिरात जेव्हा साईबाबांचं पारायण असतं, चक्री पारायण, तेव्हा काय करतो आम्ही, जे येतात ना वाचायला त्यांची नावं लिहून घेतो. आणि शेवटचा जो अध्याय असतो ना तो वाचण्यासाठी म्हणून कोण येणार, तर मग चिठ्ठ्या उडवल्या जातात. आणि चिठ्ठ्या उडतील, त्याच्यातून जे नाव येणार तो शेवटचं पारायण वाचायचा मान त्याला. दरवेळेस काही असो, किती चिठ्ठ्या असो, किती नावं असो, ह्याचंच नाव येतं तिकडे. म्हणजे बाबांची खूप कृपा आहे त्याच्यावर, असं आहे. आणि आज बघा, आज तो आलाय ओघाओघाने, आपण स्वामींच्या इथे बसलोय, ते विषय निघालेत आणि आज साईबाबांचा पण विषय झाला. तो पण खुश झाला जा असेल ना काही. म्हणजे माझं म्हणणं, हो हो, पण आज सगळ्यात महत्वाचा, हो, हा प्रश्न मी मगाशी विचारणार होतो. आत्ता पण असं झालं की आत्ता आम्ही चाललेलो अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घ्यायला, तर तेवढ्यात हे म्हणाले की माझे बंधुराज आहेत तिकडे आणि बाकीचे विश्वस्त पण असतील, तर आपण भेटू, त्यांच्याशी बोलू. तर म्हटलं की चांगली गोष्ट आहे, तिथला पण आपल्याला इतिहास जाणून घेते, तिथली पण माहिती जाणून घेते आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहे, म्हणून म्हटलं जाऊया. आणि आज ती माऊलींचीच कृपा होती म्हणा की आलोय. मी मागच्या आठवड्यात येऊन गेलोय, आज जस्ट म्हणून मी आलोय. साहेबांना भेटायचं होतं असंच. आणि मागे रामनवमीच्या वेळी आलो तेव्हा गुरुमंदिर आणि राहिलं होतं, गुरुमंदिर आणि अन्नछत्र, तो मठ राहिला होता. तर म्हटलं माऊली बोललो इच्छा आहे, तर भावाला विचारलं, भाव म्हणाला जाऊया आपण, काय ते आता तेच देणार आहेत म्हटल्यावर काय. आणि ते योग घडून आला, त्यांच्या इच्छेनेच घडून आला म्हणा. खूप छान झालं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. बोला पुंडलिकवरद हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री बेलानाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि स्वामी माऊलींचे आशीर्वाद आपल्यासोबत राहू देत आणि अशीच सेवा आपल्या सर्वांकडून आणि आपल्या सर्वांकडून देखील घडवू देत. जिप्रे साहेबांचे आभार. आज खरंच मी धन्य पावलो की आज मी इतक्या वेळा इथे येतोय, इतक्या वेळा मी स्वतः महाप्रसाद घेतलाय, खूप छान व्यवस्था असते, पण आज तुमच्याशी भेटून बोलता आलं आणि आज लोकांपर्यंत मला पोहोचवता येते, याबद्दल मी खूप स्वामी माऊलींचा खूप आभार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु बेलानाथ महाराज की जय. रुद्र हनुमान की जय. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तो आपल्या मित्रमंडळामध्ये, परिवारामध्ये सगळ्यांसोबत तो शेअर करा, जेणेकरून आपले जे विविध तीर्थक्षेत्र आहेत त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचू दे. कारण की नुसतं ती जागा फेमस आहे म्हणून जाणं याला देखील अर्थ नसतो. तिथला इतिहास देखील माहिती करून घेणं, त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व देखील माहिती करून घेणं आणि त्या तीर्थक्षेत्राद्वारे नुसते धार्मिक कार्यक्रमच होतात का किंवा इतर देखील कार्यक्रम राबवले जातात त्याबद्दल देखील माहिती आपल्याला कळते आणि तिथल्या विविध गोष्टींचा आपण लाभ देखील घेऊ शकतो.
हे यामधून सांगणं गरजेचं होतं. खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. गुरुसेवेत माऊलींच्या सेवेत अध्यात्मात सध्या लीन राहा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.